या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचा आवाज ऐकतायत. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद भरतजी मोरे. अगदी आज निरभ्र आकाश आणि ढगाळ वातावरण आपण अनुभवताय. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव हा सुरू आहे. हेच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. सामन्याला सुरुवात होईल. सध्या पाण्याची व्यवस्था करत असताना थर्ड अंपायरच्या भूमिकेत हेमंत ठाकूर सर. यंदाच्या वर्षात त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल तर बनते, कारण 40+ क्रिकेट चांगलं त्यांनी हाताळले. धन्यवाद इतेजी पाटील साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक कुमारजी नाईक साहेब यांना आपण पाहत आहेत. एक ऑलवेज लेजंड म्हणून ज्यांची ओळख ही सातत्यपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये एक काळ जबरदस्त गाजवला. अप्रतिम खेळ सातत्याने ओराम टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, MRIच्या बॉलवर. सध्या 2 अंपायर्स पाहायला मिळत आहेत. राहिल शेख सर यांना आपण पाहत आहेत आणि उपेंद्र पंडित सरांना आपण पाहू शकाल. या दोन्ही आमच्या ऑफिशियल अंपायर, तिन्ही ऑफिशियल अंपायर्सचं मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद असेल. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. कोरोटी टीमचा एक एक्स्ट्रा खेळाडू जर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवलं तर फार बरं होईल, कारण यूट्यूब लाईव्ह आहे. लक्षात घ्या. हॅलो हॅलो. दोन्ही टीमच्या खेळाडूंना मी विनंती करेन, एक्स्ट्रा खेळाडू त्या ठिकाणी एक टीमचा आलेला आहे. कोरोटी टीमचा कोणी नाही आहे. चला, स्टार्ट ऑफ द मॅच. 11 खेळाडू आहेत कोरोटी टीमचे, त्यामुळे आपण ॲडजस्टमेंट करूया. फक्त नावं सांगा आम्हाला. पहिलाच बॉल. ह्या वेळेला बॅटची एज होती की काय, पायावर जाऊन बॉल आदळला. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर. हलकीशी बॅटची एज होती आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर. अतिशय चांगली ही स्पर्धा, अप्रतिम. त्यावेळेला बाउन्स मिळाला आणि सरळ बॉल निघून जातोय आउटसाइड द लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. रोहन कारेकर आमच्या बरोबर उजव्या साईडला चांगलं स्कोरिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि संपूर्ण हे टीम मॅनेजमेंट जे हँडल करत आहेत सध्या अर्चितजी पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल. या दोन्ही आमच्या व्यक्तिमत्वांचं हार्दिक स्वागत आहे. बाउन्स मिळाला. अचानक बॉल गुडलेन स्पॉटवरून जेव्हा बाउन्स होतो ना, त्यावेळेला तो नॅचरल बाउन्स असतो आणि तेच यावेळेला पाहायला मिळालं. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 4 या धावसंख्येवर. 4 रन. हर्षल आणि सिद्धू अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी हाताळले. अचूक टप्प्यावर धारदार गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. खाली राहिला होता. विकेट किपरने चुकी केली आणि एक्स्ट्रा स्वरूपात धाव खर्च केली. बाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना गावधनी हा संघ आपण पाहू शकतायत. आज फायनल डे आहे. सिद्धूच्या प्रत्येक षटकारासाठी आदरणीय सन्माननीय गौरंगजी नाईक यांच्याकडून 2000 रुपये USA इथून मॅचचा आनंद सुद्धा घेता येते आणि सिद्धूला ही ऊर्जा दिली जाते. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. म्हणजेच किती क्रेज आहे. आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलामुळे, या टेनिस बॉल क्रिकेटमुळे आपण पाहिलं, क्रिकेटच्या या नात्यांमुळे, खऱ्या अर्थानं खेळामुळे एक नातं घनिष्ठ झालं. ऋणानुबंध वाढत गेले आणि सुखदुःखात एकमेकांच्या जाण्यासाठी याच क्रिकेटच्या खेळाने मात्र सांगितलं आपल्याला. कारण क्रिकेटचा खेळ नसता तर तुम्हा सर्वांची ओळखच निर्माण झाली नसती. त्यावेळेला बॅटची एज घेत बॉल पाठीमागे पुन्हा एकदा
एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 7 या धावसंख्येवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7-0. सर्व जे विजयी संघाचे कर्णधार आहेत त्यांना मी विनंती करेन की इनिंग्स ब्रेकमध्ये लॉट्स टाकले जाणार आहेत, ड्रॉ केले जाणार आहेत, तर आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल. या वेळेला सरळ बॅटचा वापर केला आणि सरळ आमच्या डीजे ऑपरेटरच्या सन्मानासाठी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणीत षटकार. 6 धावा. अतिशय चांगला फटका होता. त्यानंतरचा हा बॉल यावेळेला परफेक्ट पाहायला मिळतोय. काय अप्रतिम बॉल डिलिव्हर केला होता. आणि इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत रुपेश यांनी मात्र मिळवली विकेट आणि हर्षलला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. एक षटकार आल्यानंतर संयम नव्हता. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू. अण्णासाहेब सभागृह ट्रस्ट आपण पाहू शकतायत. अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट आयोजित रामजी बाबा क्रिकेट क्लब RCM ट्रॉफी 2026 डे 2 मध्ये आपण सध्या आहोत. अतिशय चांगले सामने रंगतदार स्थितीच्या वळणावर पाहायला मिळतील. काय बॉल डिलिव्हर केला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहेत आणि यावेळेला वॉट अ कॅच. अतिशय चांगला यावेळेला झेल टिपला गेलाय. एक्सलंट फिल्डिंग, एक्सलंट वर्क, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. थँक्यू. रुपेश इज ऑन अ हॅट्रिक. कालच्या दिवसात 1 ते 2 गोलंदाजांनी मात्र हॅट्रिक साध्य करण्याचा कारनामा केला होता. पार्थ पाटील यांनी खूप चांगल्या पद्धतीने विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलात आणि त्याच पंक्तीमध्ये आता मात्र जरूर रुपेश येतील का, कारण 2 बॉलवर 2 सफलता त्यांच्या हाती लागलेत. खूप चांगली गोलंदाजी. राऊंड द विकेटने येत आहेत, अँगल क्रिएट करतायत, कोण बदलतायत, ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करतायत आणि तिथून मजबूर केलं जातं फलंदाजांना खेळण्यासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. रोहित या वेळेला आणि कॅच ऑलमोस्ट उंजळीत आला होता, परंतु रुपेश थोडेसे निराश होत असताना पाहायला मिळत आहेत. एक अजून विकेट हॅट्रिक साध्य झाली असती, परंतु इथे एक सोपा आणि इझी झेल मात्र कॅच ड्रॉफ्ट होत असताना जीवनदान दिलंय रोहित या फलंदाजाला. चांगली गोलंदाजी. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न केला आणि 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू हुशार होतोय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट.
आदरणीय राहुलजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. अगदी नेत्रदीपक असं आयोजन, डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा प्रत्येक संघाच्या माध्यमातून स्पर्धा राबवल्या जातात आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. मग टाईम मॅनेजमेंट असेल, प्रत्येक संघ वेळेवर येणं, सामना बरोबर वेळेवर सुरू होणं, सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि ते करून दाखवले. या स्पर्धेने सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक रन तर डेफिनेटली मिळेल. डिक्लरेशन झोनमध्ये बॉल वळतोय. राहिल शेख सर वळत आहेत आणि सांगतायत एक रन ॲड करा. 2 षटकांचा खेळ, 7.50च्या सरासरीने 15 रन झालेले आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपात. चांगली गोलंदाजी केली. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. रुपेश यांना आपण पाहत आहेत, भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या कुशल नेतृत्वावर रुपेश यांनी जी गोलंदाजी केली ती कलात्मकतेची गोलंदाजी आपण पाहू शकलात. फॅब्युलस बॉलिंग. यश गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ, 15 धावा 2 षटकांमध्ये. मॅक्झिमम टोटल कितपर्यंत एक माइंडसेट असेल क्रिकेटच्या खेळामध्ये. माइंडसेट तुमचा खूप महत्त्वाचा असतो, तुमची बुद्धिमत्ता. क्रिकेटचा खेळ फक्त बॅट आणि बॉलने खेळला जात नाही, तर तुमचा बुद्धिमत्तेचा सुद्धा वापर तुम्हाला योग्य त्या वेळेला योग्य त्या ठिकाणी करावा लागतो. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 15 रन झालेले आहेत 7.50च्या सरासरीने. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून ट्रू दी कव्हर खेळलं गेलंय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे ससावेल. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेके येईपर्यंत डबल माइंडमध्ये यश होते आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, कारण दोन्ही फलंदाजाला ठाऊक आहे आता इथे सिंगल डबलला महत्त्व देणं तेवढंच गरजेची गोष्ट राहील, कारण स्वतःला, संघाला आणि डावाला आता सावरायचं आहे. चांगला बॉल होता. बॉल ऑफ लाईट दिली. बॅटची एज अँड टेकन. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. मिस्टर सिद्धू गॉन. आदरणीय सन्मान्य परागजी देशमुख साहेब यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर विराजमान होण्याची कृपा करावी. आपलं या RCM ट्रॉफी 2026 मध्ये सहर्ष शब्द सुमनांनी स्वागत आहे. स्मिथ सध्या यावेळेला आपण पाहू शकतायत बाद होत असताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने कॉन्ट्रीब्युशन केलंय. इट्स अ टिक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते आणि क्रिकेटचा खेळ हा एका दुसऱ्याचा नाहीये. प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी घेणं, जबाबदारी जाणणं, कारण क्रिकेटमध्ये 7 शब्द जे आहेत त्यामधला R हा रिस्पॉन्सिबिलिटीने बनला गेलाय आणि ती सध्या यश रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करत असताना पाहायला मिळतो आणि त्याला सुरेख साथ दिले ती फिल्डरने. धावसंख्या स्थिरावले गेले. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका, मात्र इथे फिल्डिंग खराब. सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. जणू काही या बॉलवर 4 धावांची मोहोर उमटवली. RCM ट्रॉफी चौकार. गुड शॉट. 4 रन. चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर. चौकारानंतर मात्र एक सिंगल मिळेल. 22 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना गावधनी संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना कोरोटी हा संघ आपण पाहू शकतायत. सुरुवातीला धावा खूप कमी प्रमाणात आल्या होत्या. नुकतंच मिसफिल्डचा फायदा मिळाला. फिल्डर थोडेसे डबल माइंडमध्ये होते, मागे जाऊ की पुढे जाऊ यामध्येच मात्र बॉलने अगदी फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देत चौकार मिळाला. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतायत एक रन तर मिळेल. रुपेश पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स अर्जित केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 रन, 24 धावा झालेत. यशचे आत्तापर्यंत जर आपण पाहिले तर 5 बॉलचा खेळ झालाय. गावधनी संघ जर विजयी झाला तर आदरणीय भागीजी नाईक साहेब यांच्याकडून $100 आपल्याला पाहायला मिळतील, म्हणजेच ऊर्जा दिली जाते.
ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला या वेळेला ऑन साईडला खेळून काढलाय. तत्पूर्वी सिंगल मिळेल, मात्र फिल्डर पुढे सरसावतील, थोडेसे फंबल झाले आणि पाहता पाहता पुनश्च एकदा 2 रन्स मिळतील. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 26, लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा झालेत. 3 धावा फक्त एक्स्ट्रा स्वरूपात आलेत. आता शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. चला, विजयी संघाचे कॅप्टन प्लीज, आपण या षटकानंतर लगेच इनिंग्स ब्रेकमध्ये ड्रॉ टाकणार आहोत, तर प्लीज मी विनंती करेन जे कर्णधार आहेत विजयी संघाचे, तर आपण लगेच या व्यासपीठावर. प्रणव गोलंदाजी मार्कवर येतोय. 3 षटकांचा खेळ झालाय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. एका साईडला आपण पाहिलं तर जयला आपण पाहू शकतायत आणि एका साईडला रोहित देशमुख आणि जय देशमुख अशी जोडी. एक लेफ्ट हँड बॅटर जय देशमुख सध्या बॅटिंग स्टान्सवर. 26 धावा झालेत. आता इथून शेवटचं षटक डेतोर आहे. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. बॅकफुट पंच करत असताना तेवढीच उमेदीने चांगली फिल्डिंग केले, परंतु 2 रन्स काही रोखू शकणार नाही आहेत. गुड फिल्डिंग, 2 रन्स मिळतील. या दुहेरीने बॅकअप चांगला मिळतोय. दुहेरीने संघाची धावसंख्या 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 28 रन. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शेष राहिलाय. आता कुठेतरी मात्र सूर्याची थोडी थोडी कोळी किरणं मैदानात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण आज ढगाळ वातावरण आहे. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडावच सुरू आहे आजच्या दिवसामध्ये. या बॉलला लेफ्ट केलं होतं, कंट्रोल केलं होतं. संयम खूप महत्त्वाचा भाग असतो. गोलंदाजाचा संयम नव्हता, त्यामुळे वाईट बॉल आला. फलंदाजाचा संयम होता, त्यामुळे त्याने कोणत्याही प्रकारचा छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला नाही या बॉलला. त्यामुळे क्रिकेटचा खेळ म्हणा किंवा आयुष्याचा खेळ, करिअरमध्ये संयम खूप महत्त्वाचा असतो. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं, की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो संयम तुम्हाला बाळगावा लागतो. 29 रन, 29. फुलटॉस बॉल होता. यावेळेला आपण पाहू शकतायत नो बॉलचा इशारा पंचांच्या द्वारे. यश पुढे सरसावतील. ॲक्युरेट फेकी केली जाते. वाह, काय थ्रो केला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1+1 अशा 2 रन्स मिळतील. नो आणि त्यानंतर 1 रन, 31 धावा झालेत. रिव्ह्यू घेतला गेलाय. यावेळेला यश यांनी सांगितलं की आम्हाला रिव्ह्यू हवा आहे, या आपण चेक करूया. हेमंत ठाकूरचा टीव्ही अंपायर सध्या आमच्या या वेळेला पाहायला मिळत आहेत, कंट्रोल रूममध्ये आहेत. इट्स अ नो बॉल. विदिन सेकंदामध्ये मात्र यावेळेला डिसिजन येतोय, कारण अंपायरने सुद्धा खूप क्रिकेटच्या खेळामध्ये कामगिरी चांगली केली, परंतु आमचं नातं क्रिकेटशी कधीच तुटणार नाही. त्यामुळे आम्ही पंचांच्या भूमिकेत का होईना, परंतु आम्ही क्रिकेटच्या मैदानात सातत्याने दिसणार. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 31 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. 31ला 4 सध्या आपण पाहत आहेत आणि रिव्ह्यू जो होता तो तुमचा लॉस्ट झालाय. या भव्य दिव्य ट्रॉफीसाठी संघर्ष सध्या सुरू आहे. RCM ट्रॉफी 2026चा हा चषक कोण उंचावेल याकडे लक्ष असेल संध्याकाळचं सत्र, कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला प्लेइंग 11मध्ये जागा मिळते तर तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मग चांगला खेळ करा, 101% द्या. गावधनी संघ जर जिंकला तर भाग्यजी नाईक साहेब यांच्याकडून $100 दिलं जाईल, परंतु इथे फ्री हिटचा बॉल होता, सुपर हिट होऊ शकला नाही. रुपेश थोडेसे कॉन्सन्ट्रेशन त्यांचं लॅप झालं, मात्र त्यांना ठाऊकच नव्हतं की हा फ्री हिटचा बॉल असावा. क्रिकेटच्या खेळात कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं असतं, परंतु जेव्हा रेग्युलर तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला तुमचं माइंड खूप फ्री होतं. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33. या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये होतं. क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक वेळा पाहिलं फ्री हिटच्या बॉलवर रन्स येतात. काही फलंदाज रनआउट सुद्धा होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पिकअप शॉट पाहायला मिळतोय, परंतु काय उमेदीने झेल टिपला. वॉट कॅच, कॅच ऑफ द मॅच, मॅग्निफिसंट कॅच. काय झेल टिपला, टाळ्यांचा कडकडाट करणारा झेल होता.
जय वजयचा झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हरकत नाहीये. काय अप्रतिम कॅच त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. रनिंगमध्ये अशा प्रकारचं झेल टिपणं, बाउंड्री लाईन टच, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड असणं, कॉन्सन्ट्रेशन लॅप्स न होताना हातांची ओंजळ अप्रतिम आणि जजमेंट लाजवाब पाहायला मिळाला. परफेक्शन काय असतं फिल्डिंगच्या बाबतीमध्ये जय वजने या वेळेला जरूर करून दाखवलं. ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 33 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम आहे. बॉल फेकून झालेत. ते जवळजवळ 3 बॉलचा खेळ झालाय. सर्व विजयी संघाचे कॅप्टन या वेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बाईकच्या स्वरूपात एक रन मिळेल. हलकीशी नजर मात्र राहिल शेख सरांनी या वेळेला जरूर पाहायला मिळाली. नो बॉलचा इशारा आहे का हे चेक केलं जाईल. बॅटरने कॉल या वेळेला घेतलेला आहे रिव्ह्यू नो बॉलसाठी. परंतु उपेंद्र पंडित सरांचं असं म्हणणं होतं की डीपमध्ये बॉल आला आणि त्यामुळे कदाचित हा त्यांचा हात जो आहे तो मात्र बाहेर निघालाच नाही. पाहूया आपण हेमंत ठाकूर सर काय या निर्णयाला चॅलेंज स्वीकारलं गेलंय त्याचा रिप्लाय काय येतोय आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण शरीरापासून दूर खेळले होते, लेग स्टंपला होते, बॉल डीपमध्ये यावेळेला आपण पाहू शकलात. हलकासा स्टेप आउट झाले असतील आणि त्यामुळे कदाचित या गोष्टी खूप पाहिल्या जातात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 34 या धावसंख्येवर. 34ला 5. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल. स्लिप पॉईंटच्या क्षेत्रात एक रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35च्या घरामध्ये. 35 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा मात्र ह्यावेळेला लेग स्टंपचा होतोय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना प्ले करण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही आणि एक रन ॲड होईल एक्स्ट्रा स्वरूपात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 36 रन. लॉस ऑफ 5 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना गावधनी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जर मॅच विन होत आहेत, संघ जिंकतोय तर गावधनी या टीमला भावीजी नाईक यांच्याकडून $100 या ठिकाणी आपण पाहू शकताय तर बक्षीस दिलं जाईल. विजय संघाचे कॅप्टन या पण या इनिंग्स ब्रेकमध्ये आपण लॉट्स ड्रॉ टाकणार आहोत. RCM ट्रॉफी 2026 सध्या आपण पाहताय. स्लोवर 1 बॉल आणि इथून मात्र विकेट मिळण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि 4 षटकांमध्ये 36 रनवर मजल मारली आणि 37 रनचं टार्गेट लक्ष हे आपण पाहू शकताय समोर ठेवण्यात आले. कोरोटी या टीम समोर 37 धावांचं आव्हान असेल आहेत. रामजी बाबाचे कर्णधार, कोफरा टीमचे कर्णधार, चेतक वाघोलीचे कर्णधार, बोळी विकास इलेव्हन बोळींचे कर्णधार, भुईगावचा कर्णधार आणि विनिंग या टीम मधले या मॅच मधलं विनिंग टीम असे आम्ही चिठ्ठ्या टाकत आहोत. गावधणी आणि कोरोटीने याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही मधल्या विनिंग टीमचा आम्ही ड्रॉ टाकत आहोत. गावधणी आणि कोरोटीने याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. आता लक्षात घ्या,
पहिल्या ज्या दोन चिठ्ठ्या उचलणार आहेत त्याची पहिली क्वार्टर फायनल होणार. अपवाद एकच आहे, या टीम मधली जर समजा टीम आली ती दुसरी क्वार्टर फायनल खेळेल. नंतर दुसऱ्या ज्या दोन चिठ्ठ्या उचलणार त्याची दुसरी क्वार्टर फायनल होणार आहे. आणि ज्या दोन टीम चिठ्ठ्या राहतील त्यांची सेमीफायनल. दोन त्या टीम सेमीला जातील, परत सेमी चिठ्ठ्या टाकणारच आहोत. लक्षात आलं? या दोन टीम मध्ये जो जिंकेल त्याची जर चिठ्ठीमध्ये नाव आलं पहिले चिठ्ठीचं ती क्वार्टर फायनल दुसरी खेळेल. नाही आलं तर विषय नाहीये. ओके, या पण ड्रॉ टाकले जात आहेत आणि आमच्या लहान मुलाच्या शुभ हस्ते आपण पहिल्या दोन लॉट्स या ठिकाणी ड्रॉ रिसीव्ह केल्या जातील. अर्चित पाटील त्याची नोंद करतील. 37 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. या ड्रॉ टाकले जात आहेत इथे जे पाटील यांच्या शुभ हस्ते. या आपण दोन ड्रॉ टाकले जातील. RCM वाळुंजे त्याच्या अगेन्स्ट फर्स्ट क्वार्टर फायनल. आणि ही दुसरी लॉट्स आपण पाहताय तिथे जे पाटील यांच्या शुभ हस्ते तो ओपन जाईल. आणि चेतक वाघोली फर्स्ट क्वार्टर फायनल. लक्षात घ्या, RCM वाळुंजे आणि चेतक वाघोली हा पहिला सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन. सेकंड क्वार्टर फायनल विनर टीम बरोबर खेळणार आहे. अजून एक ड्रॉ या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आणि विनर्स टीम बरोबर भुईगाव सेकंड क्वार्टर फायनल. आणि सेमीफायनलच्या दोन लॉट्स आपण पाहू शकतायत. कुमारजी नाईक सरांनी जसं उल्लेख केला, कोफराड आणि एका साईडला बोळिंच. बरोबर पहिला क्वार्टर फायनलचा सामना हा 1 वाजता सुरू होईल, त्याची दखल घ्यायची. बारा वाजून 45 मिनिटे, 1:15 वाजता बरोबर क्वार्टर फायनलला सुरुवात होईल. चेतक वाघोली वर्सेस RCM वाळुंजे हा पहिला सामना होईल 1:15 वाजता. आणि त्याच्यानंतर विनर्स वर्सेस आपण पाहू शकणार आहोत. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे भुईगाव. सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला 37 रनचं टार्गेट. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवर तो खोललेला नाही मॉनिटर. हॅलो पहिलाच बॉल वाईट स्वरूपात ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये परफेक्ट यावेळेला कोऑर्डिनेशन नाही आहे, त्यामुळे पंच सांगतायत वाईट यावेळेला बाईटच्या स्वरूपात. हॅलो चेक. रन झाले 2. हॅलो रन झाले ते 2. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना चाबुक शॉट पाहायला मिळतोय, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल वळेल. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर यश आणि एका साईडला फलंदाज पाहायला मिळतोय रिषभ. काल रिषभने जी बॅटिंग केली होती ती अतिशय उत्तम दर्जाची बॅटिंग आपण पाहू शकलात. क्लास दाखवला होता आपल्या बॅटमधून. 3 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला
आणि पहिलं षटक प्रगतीपथावर. ऑन साइडला फ्लिक केलंय, बॅकलिपचा वापर करत असताना मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी 1 रन दुसऱ्या रन साठी पलटलेत. फेके येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरी संघाची धावसंख्या कोरोटी टीमची जाऊन पोहोचते 37 धावांचा पाठलाग करत असताना 5 या धावसंख्येवर. गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर अस्मित नाईक सध्या आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर येताना. रिषभ एक तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा आणि यश हे दोन्ही फलंदाज आघाडीचे आणि सलामीचे फलंदाज कोरोटी टीमचे भरोशाचे पॅकेज आहेत. यावेळेला ऑन साइडला का म्हणून मी ओळखलं, यावेळेला सांगितलं की रिषभ हा भरोशाचा पॅकेज. सरळ बॉल मात्र यावेळेला फेकून दिलंय. आयुष मात्रे यांच्या सन्मानासाठी खणखणीत षटकार. आरसीएम ट्रॉफी 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. ओरपिच बॉल होता आणि ओरपिच बॉलला मनगडाचा चांगला वापर केला. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा सनसनाटी षटकार होता. 11 रन झालेत. अस्मित नाईक पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने ऑन साइडला पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर वेगाने दुसऱ्या रन साठी पलटलेत. फेके येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. धावा येत आहेत, स्ट्राईक रोटेट होते आणि त्यामुळे धावांचा वेग वाढत असताना कोणत्याही प्रकारचं प्रेशर घेत नाहीयेत फलंदाज. बिनधास्त बॅटिंग करत असताना हॅलो 3 बॉल आणि विजयासाठी 7 रन. काय मॅच रंगतदारच्या वळणावर पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहतायत 7 बॉल 7 ची मॅच, 6 बॉल 6 वसूल मॅच. विकेट हॅट्रिक साध्य केली गोलंदाज चिरागने. कालच्या दिवसात 1 ते 2 आपण विकेट हॅट्रिक पाहिल्या होत्या. आजच्या दिवसात 1 चिरागच्या नावावर वर हँडने खेळला गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. दुसऱ्या रन साठी प्रयत्न. खराब फेकी झाली. थ्रो बरोबर नव्हता. 2 रन्स मिळतील. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 5. सुपर ओव्हरला सामोरे जाईल का कोरोटी टीम. एका साइडला आपण पाहतायत गावधनी संघ जर विजयी झाला तर भावेश नाईक यांच्या माध्यमातून $100. अतिशय चांगला सामना रंगतदार स्थितीच्या वळणावर पाहायला मिळतोय. 6 बॉल 7 ची मॅच. 2 बॉल 5 वर येऊन टिपली गेले. सामना होता कुठे आला कुठे, मॅच होती कुठे आले कुठे. हे आहे क्रिकेट. क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. 2 बॉल 5. व्हॉट अ मॅच. यावेळेला बॅटची एज. आता मात्र 1 बॉल आणि 4 रन. स्ट्राईक रोटेट होईल. त्यामुळे आता पुन्हा एकदा चिराग कॉन्फिडन्स लेवल त्याचा हाय होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचा भाग असतो. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. ज्या फलंदाजाने सुयशने अप्रतिम आपण पाहिला कव्हर ड्राईव्हचा क्लास फटका होता चौकार. आता त्याच चौकाराची इथे अपेक्षा असावी. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. ड्रामा, थ्रिलर, शेवटच्या बॉलपर्यंत एक्साइटमेंट म्हणजेच खरा खेळ क्रिकेटचा. 1 बॉल आणि 4 रन. सामना आवडला असेल प्रेक्षकांनो तर एकदा जोरदार टाळ्या यायला हरकत नाहीये. दोन्ही टीमसाठी देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. 1 बॉल आणि विजयासाठी 4 रन. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 4. चिराग टू सुयश. या बॉलला मात्र लेफ्ट केला गेला. कुणाल देशमुख बॉलला गॅदर करतायत. आता 1 बॉल 3. काय मॅच या वेळेला अप्रतिम पाहायला मिळते. झालेत सामने कव्हर झालेले आहेत. सामने मात्र विन झालेत. सामने लूज सुद्धा झाला होताना आपण पाहिलेत. 2 रन्स तुम्हाला सुपर ओव्हर मध्ये घेऊन जाईल. 1 बॉल 3 रन. 1 एक्स्ट्रा बॉल किती महाग ठरू शकेल. सुयश पुन्हा एकदा आपला बॅटिंग स्टान्सवर येत असताना चिराग बॉलिंग मार्कवर. लो फुलटॉस बॉल होता. ऑफ साइडला खेळून काढलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन 2 रन्स परिपूर्णता पाहायला मिळत आहे. 3ऱ्या रनसाठी प्रयत्न असेल का. मात्र सुयश या वेळेला आणि हा ना करता करता इथे 3ऱ्या रनसाठी पलटल्या आणि सुपर ओव्हर.
एकंदरीत सुपर ओव्हरला सामोरे जावं लागेल. एक बॉल, म्हणूनच मी म्हटलं की एक्स्ट्रा जो बॉल होता तोच महाग ठरला. चिराग आता डोक्यावर हात देत आहेत. चला कॅप्टन, आपण यायचं बॅट्समनची 3 बॅट्समनची नावं सांगा. लगेच फिल्डिंग करणारा संघ तिथेच राहील. फिल्डिंग करणारा संघ तिथेच राहील. फक्त बॉलरचं नाव सांगा आणि तुमच्या 3 फलंदाजांची नावं सेकंड इनिंगमध्ये कोण खेळणार आहेत त्यांची नावं आमच्यापर्यंत ॲड करा. चला या कोरोटी टीमचे कॅप्टन यश, आपण आपल्या गोलंदाजाचं नाव आणि 3 फलंदाजाचं नाव लगेच आपण ॲड करायचं आहे. इथे आमच्या रोहन कारेकर यांच्याशी लगेच आपण संपर्क साधा. चला एका साईडला गावधनी टीमचे कॅप्टन, आपली 3 बॅटरची नावं आणि 1 बॉलरचं नाव या लगेच ॲड करा. यश, आपण बॅटरची नावं सांगायची आहेत. प्लीज लवकर या. गावधनी टीमचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या. आपण 3 बॅटर आणि 1 बॉलर. ओंकार हा गोलंदाज असेल. चिराग, अस्मित आणि हर्षित हे मात्र 3 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील गावधनी टीमचे. आणि यश आमच्यापर्यंत आता माहिती देतील 3 बॅटर कोण असतील. चला ऋषभ आणि सुयश अशी सलामीची जी जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 बॅटर आणि गावधनी टीमच्या कडून आपण पाहू शकलात तर एका साईडला ओंकार गोलंदाज असेल. अस्मित, हर्षल, चिराग असे 3 बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सुपर ओव्हरचा थरार आता रंगताना पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच आपण पाहू शकाल. कालच्या दिवसात सुद्धा सुपर ओव्हर पहिल्याच सेकंड मॅचला आपण पाहिली होती आणि आता ही सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. चित्तथरारक सामना. 1 एक्स्ट्रा बॉल चिरागने हाताळला आणि तिथे सर्व काही गेम प्लॅनिंग पाणी फिरलं गेलं. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं हे आपण नुकतंच ज्वलंत उदाहरण पाहिलं. ओंकार पहिलं षटक हाताळण्याकरिता, जे पहिलं षटक म्हणजे सुपर ओव्हरचं. 2 बॅटर, एका साईडला हर्षल, ऋषभ आणि एका साईडला सुयश. सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. सुपर ओव्हरचा हाच तो फायदा असतो. पुन्हा एकदा तुम्हाला 50-50% चान्सेस निर्माण होतात पलटवार.
पहिलाच बॉल पायावरचा बॉल अगदी आपण पाहू शकतायत. लेग बायच्या स्वरूपात डिक्लरेशन झोनमध्ये 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या बिनबाद 1 वर जाऊन पोहोचले गेले. एक माइंडसेट असेल की 10 ते 15 रन फार महत्त्वाच्या असतील, कारण सुपर ओव्हरमध्ये जेवढ्या धावा आल्या तेवढ्या कमीच असतात, त्या अपेक्षा वाढत जातात. तर एक्सपेक्टेशन मात्र आता या वेळेला वाढलं असेल. ऋषभ एक टेक्निकली साऊंड, त्याच्या बॅटमधून तंत्रशुद्ध फटके येतात. तंतशुद्ध फटक्यांचा राजा आहे. तर एका साईडला सुयशला आपण पाहतायत आणि विकेट जर मिळाली तर तिसरा फलंदाज यश, असे 3 फलंदाज. सरळ बॅटचा वापर केला होता. इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. जर बॉल कदाचित घेऊन जरी गेले असते तरी सुद्धा विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. चिराग मात्र यावेळेला थोडेसे दडपण जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ओंकारने चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. 2 बॉलमध्ये त्याने 3 रन्स खर्च केलेत. 2च रन्स आपण पाहू शकाल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल आणि इथून आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 3. या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 2 बॉलचा खेळ झाला आहे. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 3. ओंकार पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ मेंटेन करावी लागेल. जर धावांवर लगाम लावायचा असेल, धावा जर कमी प्रमाणात रोखायच्या असतील तर डेफिनेटली चांगली गोलंदाजी करावी लागेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी फंबल होत आहेत. अंडरआर्म फेकी केली जाते. 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जर इथे एक मोठा फटका कदाचित आला तर या फिल्डिंगचा कुठेतरी उल्लेख केला जाईल, यात ती मात्र शंका नाही आहे. कारण जिथे 1 रन होती तिथे 2 रन्स आलेले आहेत आणि ऋषभसारख्या फलंदाजाला तुम्ही स्ट्राईक एंडकडे आणलंय. त्यामुळे या 2 रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत आणि यस विकेट डाऊन. ऋषभच्या खेळीला पूर्णविराम. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. ऑन साईडला जरूर खेळून काढलाय. फिल्डर पुढे ससावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. यशने मागे वळून पाहिलं. धाव घेण्याच्या प्रयत्नात व्यवस्थित नव्हते आणि ते ऑल आउट. आता 7 रनची आवश्यकता आहे. काय अप्रतिम मास्टर माइंड क्रिकेट खेळत असताना गावधनी टीम. आणि ओंकारचं स्पेशली कौतुक करेन की मोठे फटके मारून दिले नाही. सुयशला फक्त आणि फक्त तिथे नॉन स्ट्राईक एंडला थांबावं लागलं. 1 रनआउट तर 1 कटआउटच्या स्वरूपात आपण पाहू शकलात आणि 7 रनचं लक्ष यावेळेला पाहायला मिळतं. गावधनी या टीम समोर कोरोटी टीमने आव्हान समोर ठेवलं गेलंय. ओंकार अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. मॅग्निफिसंट बॉलिंग.
7 रनचं लक्ष असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा DBN लाईव्ह वर RCM ट्रॉफी 2026. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला फील्ड सेट करा. 7 रनचं टार्गेट कोरोटी टीमने प्रतिस्पर्धी संघ गावधनी या टीम समोर ठेवण्यात आलंय. आणि आता काय रणनीती असेल, काय गेम प्लॅनिंग असेल, शुभेच्छांचा वर्षाव टाळ्यांच्या कडकडाटाने मात्र दोन्हीही फलंदाजाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. एका साईडला आपण पाहू शकताय चिराग, तर एका साईडला हर्षलला आपण पाहतायत. एक चांगला झेल टिपला होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हर्षलच्या हातामध्ये. चिराग आणि हर्षल सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाईल का? षटकार चौकार येतील, सिंगल डबलला महत्त्व दिलं जाईल. या सगळ्या गोष्टी मात्र यावेळेला आवर्जून प्रत्येकाचं लक्ष केंद्रित करणारी ही मॅच. श्रेयन नाईक यांनी जर झेल टिपला तर चंदनजी वजय यांच्याकडून श्रेय नाईक याला 2000 रुपये या ठिकाणी दिले जातील. श्रेय नाईक यांच्यासाठी हे स्पेशली प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. ऊर्जा दिली जाते. अजून सुद्धा शुभम नाईक यांच्याकडून मात्र आपण पाहिलं तर संधी आहे गावदेवी टीमला $100. चला काही करा थोडीशी, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. तुला अंपायर सुद्धा त्या ठिकाणी सिग्नल करतायत. सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहत आहेत. चिराग आणि हर्षल अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. साई पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 7 रनचं टार्गेट सेट केलं गेले सुपर ओव्हरमध्ये. काय तो थरार अप्रतिम रंगताना पाहायला मिळतो. पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. पहिलाच बॉल आतमध्ये येणारा होता. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि काय समंजसपणाचं क्रिकेट पाहायला मिळतं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडेसे लेझी राहिले होते आणि यावेळेला 2 रन्स मिळतील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. काय अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. विनिंग टीमला खेळावं लागणार आहे ते भुईगाव या टीम बरोबर सेकंड क्वार्टर फायनल. त्यामुळे ही मॅच किती महत्त्वाची आहे अप्रतिम पाहायला मिळेल. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. RCM ट्रॉफी 2026 कोणत्या टीमला 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे? कारण 1 वर्ष म्हटलं तर 365 दिवस डोळ्यासमोर उभे राहतात. 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. म्हणजे 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांक पत्ता सुद्धा लागत नाही. त्यामुळे या RCM ट्रॉफीची एक वेगळीच क्रेज आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची एक वेगळीच ओळख आहे. यावेळेला कहीं पे निगाह है कहीं पे निशाना.
बॅटची रूप विकट घेत बॉल निघून जाईल पाठीमागे. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेले. चांगली ड्रेस कोटिंग सध्या आपण पाहू शकतायत. अप्रतिम ग्रामीण धमाका बिग बॅश आपण पाहिला असेल. यंदाचं सीझन 4 अप्रतिम हाताळलं गेलं आणि माझं भाग्य सुद्धा लाभलं की 4ही सीझनमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. आणि शेवटच्या दिवसात तर एवढी अलौट गर्दी होती की टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर रेकॉर्ड ब्रेक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव भिवंडीच्या मैदानात ती पाहायला मिळाली. आणि तेच कुठेतरी ग्रामीण धमाका बिग बॅचची संपूर्ण ही ड्रेस कोटिंग आठवण करून देतोय. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. अप्रतिम. 3 रन झालेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर डेफिनेटली मिळेल. सर्कलमध्ये बॉलला फील्ड केले. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेले. आता 3 बॉल आणि 3 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. एकाच मॅच मध्ये मी 2 वेळा सुपर ओव्हर टाईज होताना पाहिलेल्या आहेत. जुचंद्रमध्ये आरके ट्रॉफी नाईट स्पर्धा. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा झेल खेळ खल्लास. चिरागने मॅच मात्र आपल्या बाजूने झुकवली. झुकेगा नाही साला. या वेळेला षटका ठोकला. दिस इज अ क्लास. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. आणि बाकीचे नाईक साहेब यांच्याकडून $100 $100 आणि चिराग नाईक ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 12:45 बरोबर दोन्ही टीमच्या कॅप्टनने उदयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शब्द सुमनानी करूया. हार्दिक स्वागत. आणि त्यांना मी विनंती करेन की उदयजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण सन्मानित करावी. या उदयजी पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण चिराग नाईक या आपण प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचंय. क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. RCM वाळुंजे वर्सेस चेतक वाघोली. बरोबर 12:45 पारंपरिक प्रतिस्पर्धी पाहायला मिळतात. वेल डन चिराग नाईक. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद उदयजी पाटील साहेब. तर आपण बरोबर 12:45 पुन्हा एकदा भेटूया. टॉस केला जाईल. चेतक वाघोली वर्सेस RCM वाळुंजे. धन्यवाद.